स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि मी रांगोळी काढून घेतली। आता उंबऱ्याला हळदीचं लेपन करून घेणार आहे। हळदीचं लेपन करण्यासाठी हळद, गोमूत्र आणि थोडंसं पाणी मिक्स करून घेतले आणि आता हळदीचं लेपन करून घेते। आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार, तर पहिला गुरुवार म्हटल्यावरती म्हणजे उपवास धरतो आपण, कथा वाचतो, देवीची मांडणी करतो। तर पूजा ही मांडणी करायची होती मला, तर आधी मी हुमऱ्याला हळदीचं लेपन करून घेते आणि हळदीचं लेपन केलेलं हुमऱ्याला खूप चांगलं असतं, शुभ मानलं जातं। तर घरात निगेटिव्ह एनर्जी प्रवेश करत नाही आणि खूप छान वाटतं, एक पॉझिटिव्ह एनर्जी असल्यासारखं खूप छान वातावरण घरामध्ये निर्माण होतं हळदीचं लेपन केल्यानंतर। तर माझं हळदीचं लेपन करून घेतलं आणि असा रांगोळीचा साचा आहे, तर रांगोळी पण काढून घेते। ह्या साच्यानेच दोन्ही साईडला 2 रांगोळ्या काढून घेते। तर शुभचिन्ह आहेत ह्या साच्यावरती। दारामधलं पण झाडून झटकून घेतलं, नंतर दारामध्ये पण रांगोळी ही काढून घेतली आणि आता हुमऱ्यावरती पण रांगोळी काढून झाली होती। नंतर मी आता हळदी कुंकू वाहते हुमऱ्यावरती, नंतर चौकटीला पण हळदी कुंकू लावते आणि झाले आता रांगोळी ही माझी सगळी काढून आणि हळदी कुंकू पण लावून झालं माझं। रांगोळीवरती पण हळदी कुंकू ही टाकून घेतलं आणि चौकटीला पण हळदी कुंकू लावून झालं। बाहेर पण सुंदर अशी रांगोळी काढली होती, तर त्याच्यावरती पण हळदी कुंकू टाकून घेतलं आणि अशी छान अशी ना कमळाचीच रांगोळी काढली। लक्ष्मीला प्रिय आहे ही रांगोळी, तर म्हटलं आज हीच रांगोळी काढावी। दारामध्ये रांगोळी काढून झाली, हुमऱ्याला हळदीचं लेपन करून झालं, देवपूजा ही करून झाली होती आणि आता मला तयारी करायची होती पूजेच्या मांडणीची। आता मी चालले, आमच्या सोसायटीतच थापे ढाळे आहेत झाडांचे, तर झाडं ही भरपूर आहेत सोसायटीमध्ये, तर आणायला चालली मी आता थापे ढाळे। कोण ढाळे म्हणतं, कोण थापे म्हणतं, तर सगळे आहे। सीताफळ, आंबा, नंतर औदुंबराचा आहे, पेरूचा आहे, चाफा आहे, सगळेच मिळतात। तर मी आता घेऊन येते। मी जसं लग्न करून इथं आले ना, तसं मी कधीच ढाळे थापे ही विकत आणले नाहीत। तर सोसायटीमध्ये सगळ्या प्रकारचे ढाळे ही मिळतात थापे, तर आंब्याचा आहे, सगळ्याचा आहे। तर इथं मी कुंडीमध्ये दुर्वा लावली होती, तर थोडीशी दुर्वा पण घेतली आणि ढाळे पण आणले होते। आंब्याचा फक्त राहिला होता, आंब्याचा माझ्या हाताला येत नव्हता, तर जय आल्यावरती तो काठीने पाडून घेईल। मग जयला नंतर सांगितलं आल्यावरती आणि त्यांनी मला आणून पण दिला आंब्याचा ढाळा। तर इथं मी थोड्याशा दुर्वा पण घेतल्या, कुंडीमध्येच लावल्यात। चतुर्थीच्या दिवशी गणपतीलाही व्हायला लागते दुर्वा, तर म्हटलं कुंडीमध्ये लावल्यानंतर तेवढीच 1-2 जुडी होते, 21 काड्याच्या 2 जुड्या तर मिळतातच प्रत्येक चतुर्थीला। कुंडीमध्ये लावल्यामुळं मला जर चतुर्थीला दुर्वा व्हायला मिळते गणपतीला। तर झाल्यात आता दुर्वा ही घेऊन आणि इकडं आहे आपली तुळशी, तर तुळशीची पण 4-5 पानं घेतली, नंतर नैवेद्यावरती हे ठेवायला लागतात। तर तुळस पण आले छान अशी। तर मी इथं बनवलं आहे देवीला घालण्यासाठी ही साडी, तर घरामध्ये कापड होतं लाल कलरचं आणि ही लेस होती हिरव्या कलरची, म्हणजे मेहंदी कलरची लेस होती। तर म्हटलं घरामध्ये छान असं साडी बनवावी देवीसाठी, तर छान अशी साडी आणि पदर बनवून घेतला। हा आहे देवीचा मुकुट, तर याची स्थापना करणार मी, पूजा ही करून घेणार। तर इथं सगळी तयारी करून घेतली होती। पाटावरती हांतरण्यासाठी कापड हे पण शिवून घेतलं होतं, म्हणजे कापड होतं त्याला साईडून टिप मारून घेतली। नंतर इकडं वेणी, ढाळे, सगळं जे काय साहित्य आणलं होतं ते ठेवले ताटामध्ये। नंतर फळं आणली होती, फुलं, पितळेची प्लेट आहे त्याच्यामध्ये तांदूळ घेतलेत आणि अष्टदल कमळ काढते, तर आणि त्याच्यावरती हळदी कुंकू वाहते। तर देवीची स्थापना ह्याच्यावरतीच करणार आहे। आणि इकडं ताटामध्ये सगळे लक्ष्मी माता, गणपती, चांदीचा तुपाचा दिवा लावण्यासाठी घेतला आहे, नंतर वस्त्र घेतलं आहे, घंटी, मुकुट, देवीची साडी, सगळं साहित्य काढून ठेवलं आहे आणि जे मला साहित्य लागणार होतं ते पण सगळं जवळ घेऊन ठेवलं आहे। सगळीच तयारी करून घेतली, समयामध्ये पण तेल घालून वाती लावून ठेवलं आहे। आता करणार आहे मी पूजेची मांडणी, तर त्यासाठी रांगोळीने आधी स्वस्तिक काढून घेतलं आणि त्याच्यावरती हळदी कुंकू वाहते। तर पहिलं स्वस्तिक काढून नंतरच मग पूजेला सुरुवात करतात।
स्वस्तिक काढले, त्याच्यावरती छोटासा पाट मांडून घेते. तर हा छोटासा पाट आहे तर तो ठेवून घेतला आणि त्याच्यावरती आता कापड ठेवून त्याच्यावरती तांदूळ ठेवून घेते थोडेसे आणि त्याच्यावरती मग अष्टदल कमल काढलेले प्लेट ठेवून घेते. तर ही प्लेट ठेवली आणि आता मी पाणी भरलेला कलश घेतला, त्याच्यामध्ये हळदी कुंकू, नंतर 1 रुपयाचं नाणं, सुपारी, अक्षदा म्हणजे तांदूळ, नंतर एखादं फूल आणि दुर्वा असं व्हायचं पाण्यामध्ये आणि मग नंतर देवीची स्थापना करायची. तर फूल वाहिलं आणि आता दुर्वा पण त्याच्यामध्ये वाहते आणि नंतर जेवढे आपण ढाळे आणले होते तेवढे ते घालून घ्यायचे सगळे. थापे पण एकदम फ्रेश आणि छान आहेत एकदम. आत्ताच मी काढून आणले आणि लगेच मी पूजा मांडणी करते. तर छान ढाळे आहेत हे. आणि नंतर त्याच्यावरती नारळ ठेवला आणि नारळावरती हळदी कुंकू लावते. नारळावरती हा मुकुट लावून घेतला लक्ष्मी मातेचा आणि आता मी अष्टदल कमल काढले तांदळाने, त्याच्यावरती हा कलश ठेवून घेतला आणि आता मी पूजा मांडणी सर्व करून घेते. देवीला आता दागिने घालून घेते. तर झाले दागिने हे घालून. तर गेल्या वर्षीच मी दागिने मुकुट हे आणलं होतं, तर ह्या वर्षी काय आणलं नाही. दागिने घालून झाले. नंतर वेणी पण आणली होती तर वेणी पण घातली देवीला. नंतर देवीला कापसाची वस्त्रमाळ पण घालून घेतली आणि आता मी करते देवीची पूजेची मांडणी. तर मला खूप आवडतं देवीला असं सजवायला आणि हे मार्गशीर्ष महिन्यातले 4 गुरुवार मी खूप मनापासून आणि खूप छान पद्धतीने दरवर्षी पूजा मांडणी करते. तर चालू आहे माझी आता पूजा मांडणी करायचं. देवीच्या दोन्ही साईडला 2 समया लावून घेतल्या आणि नंतर समयाला हळदी कुंकू, अक्षदा, फूल वाहून घेते. तर दोन्ही साईडच्या पण समयाची पूजा करून घेतली. विड्याच्या पानावरती गणपती बाप्पाची आणि लक्ष्मी मातेची स्थापना करून घेते. 2 विड्याची पानं घेतली, अक्षदा घालून घेतल्या, तांदूळ, नंतर त्याच्यावरती हळदी कुंकू घातलं आणि लक्ष्मी मातेची मूर्ती आहे पितळाची ते ठेवून घेतली. तसंच गणपती बाप्पाला पण 2 विड्याची पानं घेतली, नंतर तांदूळ, नंतर हळदी कुंकू वाहिलं आणि स्थापना केली गणपती बाप्पाची. देवीच्या पूजेची सर्व मांडणी करून झाली होती आणि एकदमच देवीचं रूप असं खुललं होतं आणि खूप छान अशी पूजा मांडणी झाली होती माझी. आणि आता मी इथं संकल्प सोडते. तर 1 फूल घेतलं, अक्षदा, हळदी कुंकू घेतलं, पाणी घेतलं हातावरती आणि जी आपली मनात इच्छा आहे ती बोलून असा संकल्प सोडायचा. संध्याकाळचं टायमिंग झालं होतं. धूप दीप आरती सगळं लावलं आणि हे आहे सुंदर असं आपलं मंदिर आणि इकडं समोरच सुंदर अशी देवीची मांडणी. तर खूप छान देवीचं रूप खुललं होतं आणि खूप सुंदर दिसत होती देवी. तर झाले आता सगळी तयारी माझी आणि आता मी कथा वाचून घेणार आहे देवीची. मंगलमूर्ताचा दिवस मला जरा राज्य त्याच्या स्वाधीन केलं होतं. त्यामुळे या वर्षाची सांगता झाली राज्य आणि सौराष्ट्रात आली. माझी झाली पूजा ही करून. तर आज आहे जुईचा वाढदिवस आणि माझं कथा ही वाचून झाली, पूजा ही झाली. तर जुई पण तयार झाले. तिने छान असा ड्रेस घातलाय. मी बॅक कॅमेऱ्यात दाखवते तिचा ड्रेस. आणि किरणनी पण पावभाजीही बनवून घेतले. तर आज पावभाजी आहे, मुलांना पण सांगितले. तर पावभाजी आणि त्याच्यासोबत समोसा पापड. तर समोसा पापड तळायचं चालू आहे आणि इकडं झाले पावभाजी. छान अशी पावभाजी तयार करून घेतली आणि आता करणार आहे जुईचा वाढदिवस. चला तर कोण कोण आले ते पण दाखवते, सांगते का. तन्मयने फुगे आणले आणि फुगवून सगळीकडे फुगे पण लावून घेतले. तर थोडेसे वरती झालेत पण तन्मयने छान असे फुगे लावले. जुई पण छान अशी तयार झाले. तिने स्वतःच मेकअप केला होता स्वतःचा आणि सुंदर असा ड्रेस घातलाय. तर इकडं बनवले पावभाजी. तर घरीच बनवले आणि छान अशी पावभाजी झाले. समोसा पापड पण तळून झाल्यात. हा आहे तिचा केक. तर सुंदर असा केक आहे. खूप छान केक होता. टेस्ट पण छान होती केकची.
आरसी कार चालवतो तुम्ही कधी तुला काय करायचं प्लेट करणार फोटो काय असा सांगतोच त्याला तिथं केक कापायला जायचं एका वेळेस 100 फोटो काढू का 2 मिनिटं थांबतो इकडे बघा नाजय मी बोलले तर सगळ्यांनी आई पाणी पाणी झाला केक कापून आणि आता सर्व मुलांना इथे जेवायला वाढले तर पावभाजी केक समोसा पापड असं होतं जेवण तर चालू आहे इथं मुलांचं सर्व जेवायचं आणि रिटर्न गिफ्ट म्हणून हे असे पाऊच आणले होते सगळ्याला दे हळदी कुंकू लावते हळदी कुंकू लावते त्यांना लावलं लहान मुलांचं झालं जेवण आणि तन्मयचे मित्र 2-3 आहेत ते पण आले होते त्यांना पण बोलवलं होतं तर त्यांना नंतर जेवायला बसवलं झालं त्यांचं जेवण मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता आणि पावभाजी बनवली होती पण पावभाजी कशी दाखवणार देवीला नैवेद्य तर मी असा पूर्ण स्वयंपाक बनवला चपाती नंतर मटकीची उसळ पापड आणि खीर बनवली शेवयाची खीर बनवली आणि आता देवीला नैवेद्य दाखवून घेते तेवढाच थोडा देवीला नैवेद्य दाखवण्यापुरता बनवला 2 चपात्या उसळ खीर आणि तोच नैवेद्य नंतर मग मी खाल्ला देवीला दाखवून झाल्यानंतर देवीला नैवेद्य पण दाखवून घेतलं आणि वाढदिवस पण झाला मुलीचा तर पावभाजी बनवली ते वाढदिवसाला पण देवीला नैवेद्य बनवण्यासाठी मटकीची भाजी आणि चपाती खीर असं बनवलं आणि नैवेद्य दाखवून घेतलं आता आरती करणार आहे आरती करायची काही झालीच नव्हती मला तर आता आरती करणार आहे आणि छान असा पहिला गुरुवार साजरा झाला देवीचा वाढदिवस आणि गुरुवार दोन्ही एकत्र आल्यामुळं जरा गडबड झाली पण झालं छान त्याच्या साजरा आता आरती करून घेतो आम्ही दुर्गे दुर्गत भारती तुझी संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हरी पडलो आता संकट निवारी जय देवी जय महिषासुरवदनी दैत्यासुरवदनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी त्रिभुवनी भुवनी पाता तुझैसे नाही चाळी समले परंतु न बोलवे काही साही विवाद करिता पडलो झाली आरती हे करून आणि माझा आवाज पण बसला होता आज जुईनीची आरती केली म्हटलं तिला तुझा वाढदिवस आहे आणि गुरुवार पण आहे तूच कर आरती कुंटातला कापूर अगं तिकडून
असा होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि जुईचा वाढदिवस. तर कसा वाटला सांगा कमेंट करून. धन्यवाद.